नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे कार्तिक पौर्णिमा आणि या दिवशी मी दीपदिवाळी म्हणजेच देवदिवाळी साजरी केलेली आहे. आणि ही कशी साजरी केलेली आहे ते या व्हिडिओतून मी आज तुम्हाला दाखवत आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा आराधना प्रार्थना केली जाते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विविध उपाय केले जातात. या दिवशी दीपदानाला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी मंदिरामध्ये पिंपळाच्या झाडाच्या इथे किंवा आवळ्याच्या झाडाच्या इथे एक दिवा रात्री लावला जातो. तो असतो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी. तर अशी ही कार्तिक पौर्णिमा असते आणि या दिवशी दिवाळीतील महालक्ष्मी पूजना इतकंच या पौर्णिमेला महत्त्व असतं. तसं तर बघितलं तर प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे खूप आहे, कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीसाठी मानली जाते. पौर्णिमेला भगवान विष्णूंसाठी सत्यनारायण केलं जातं. तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये पौर्णिमेला सत्यनारायण करत असालच. मी देखील दर पौर्णिमेला अशी महालक्ष्मीची पूजा करत असते आणि सत्यनारायणाची कथा वाचत असते. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार 1-2 असे कथा तुम्ही त्या दिवशी वाचली पाहिजे. ते खूप शुभ आणि लाभदायक तुम्हाला ठरत असतं. माता लक्ष्मीची अशी पूजा करून माता लक्ष्मीला प्रसन्न केलं जातं. तर असे आपले घर सगळे प्रकाशमय करायचे आहेत या दिवशी आणि अशी पौर्णिमेची पूजा आपल्याला मांडायची आहे. तर यामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीचा एक फोटो घ्यायचा आहे, कलश स्थापना करायची आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांचा मान असतो, त्यांच्यासाठी एक नाणं आणि सुपारी असा विडा तुम्हाला मांडायचा आहे. त्यानंतर मी लक्ष्मीसाठी आवडीचं तिच्या किंवा तिला प्रसन्न करणाऱ्या ज्या काही वस्तू असतात, लक्ष्मी कुंचन असं या चांदीच्या ग्लासमध्ये मी तयार केलेलं आहे. मला लक्ष्मी कुंचन हे भेटलं नाही, म्हणून मी चांदीच्या ग्लासमध्ये लक्ष्मी कुंचन तयार करून ती विधी मी इथे पूर्ण केलेली आहे. या दिवशी आपण तुळशी विवाह तर केला, पण पौर्णिमेला देखील तुळशीची पूजा करायला विसरू नका, कारण या दिवशी तुळशीचं देखील महत्त्व खूप आहे. कारण तुळस ही भगवान विष्णूंसाठी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी देखील माता तुळशीची पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने मी पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची कहाणी असते ती वाचलेली आहे आणि माता लक्ष्मीची पूजा मी केलेली आहे. कथा वाचन झाल्यानंतर माता लक्ष्मीसाठी आपण आरती नैवेद्य देखील करायचा असतो. तर अशा पद्धतीने मी कथा वाचन केलेलं आहे आणि पूजा झाल्यानंतर एवढं घरात प्रसन्न आणि शांत वातावरण झालं होतं की जसं काय माता लक्ष्मीचा वास घरात झाला आहे असं मला वाटत होतं. एवढं घरातलं वातावरण छान झालं होतं. पूजा झाली, पुस्तक वाचन झालं, कथा वाचन झालं, त्यानंतर आरती झाली. महालक्ष्मीसाठी नैवेद्य करायचा होता, तर टाईम नव्हता, थोडं बाहेर जायचं होतं मंदिरामध्ये दीपदान करायला. तर मी एक केळ चिरला, त्याच्यात दूध ओतलं आणि त्याच्यात साखर टाकून असा मातेसाठी पटकन नैवेद्य बनवला आणि असा नैवेद्य महालक्ष्मीसाठी मी दिला आहे. मातेला तुम्ही किती प्रेमाने भरवता हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे असा तुम्हाला मातेसाठी नैवेद्य काही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही अगदी साखर जरी दिली ना तरी माता लक्ष्मी तुमची ती साखर स्वीकारत असते. या दिवशी तुम्हाला तुपाचा देखील एक दिवा तिथे लावायचा असतो. माता लक्ष्मीच्या प्रत्येक पूजेमध्ये तुपाचा दिवा हे लावला जात असतो. तर अशा पद्धतीने या पौर्णिमेला आपण महालक्ष्मीची पूजा केली होती. ही जर पूजा तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही देखील अशी पूजा केली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुम्ही कशा पद्धतीने कार्तिक पौर्णिमा साजरी करता ते. जर तुम्ही दर पौर्णिमेला देखील अशी पूजा करत असाल तर ती तुमच्या खूप फायद्याची ठरणार आहे, कारण अशी पूजा माता लक्ष्मीसाठी खूप प्रसन्न करणारी असते. माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होत असते. त्यामुळे तुम्ही देखील अशी पूजा नक्की करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.